हॅलो, तर संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आज आपण पुन्हा निघालोय मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सेटवरती. आणि आज आमचा कॉल टाईम 6चा होता कारण आज नाईट शिफ्ट होती. तर पटकन फिल्म सिटीमध्ये एंट्री केली आणि इथे बिग बॉसच्या सेटच्या बाहेर पुष्कर जोग, मेघा धाडे यांची व्हॅनिटीज उभी होते. तर पटकन मी सेटवर पोहोचले आणि इथे ऑलरेडी दुसरा सीन शूट होत होता. ते झालं तोवर मी माझ्या रूममध्ये गेले आणि तासाभरात झाला नाश्त्याचा ब्रेक. तर पटकन नाश्ता करून घेतला आणि जवळपास 2 तासांनी मला रेडी करायला घेतलं होतं. पुन्हा साडी वगैरे नेसवली, ज्वेलरी वगैरे घातली आणि आज एक मोठा टास्क होता, पण त्याआधी जेवणाची वेळ झाली होती म्हणून जेवण घेतलं आणि मग आजच्या मेन कामाला सुरुवात केली. सगळ्यात पहिले इथे केस वगैरे व्यवस्थित बांधून घेतले, नेटने त्याला सिक्युअर केलं आणि मग लावलं खोटा टक्कल. खरं तर हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं कारण मी याआधी असं काही केलं नव्हतं. तर पहिलं ते व्यवस्थित सेट केलं, एक्स्ट्राज काढलं, ते ग्लूने त्यांनी चिटकवलं होतं आणि केस खरं तर नंतर इतके खराब झाले होते त्या ग्लूमुळे. तर ते व्यवस्थित सेट केलं, चिटकवलं प्रॉपर. मग त्याला ॲसिटोनच्या मदतीने त्याला मर्ज केलं आणि या कामासाठी जवळपास अर्धा पाऊण तासाच्या वर गेला होता. त्यानंतरनं देवीचं ते मळवट वगैरे सगळं केलं आणि पूर्ण रेडी होऊन मी रूममध्ये 4-5 तास अशीच बसून होते. द माईक मिळाला, स्क्रिप्ट मिळाली, रीडिंग केली आणि मग त्याच्यावरती खोटा विग लावणार होते, तो विग लावला. आणि टू बी ऑनेस्ट मी देवी कमी आणि भूत जास्त वाटत होते. एनिवे, तर सीन लागला होता, सेटवरती गेले, पण शूट करायला कोणी नव्हतं त्यामुळे फोन रूममध्येच ठेवला होता आणि सकाळी सुमारे 5:30च्या दरम्यान माझं शूट कंप्लीट झालं होतं. तर पॅकअप मला सांगितलं होतं आता मोठा टास्क होता हे काढणं. हे पुन्हा ॲसिटोनच्या मदतीने ते हळूहळू काढत होते, पण ते खूप पेनफुल होतं. मला वाटलं नॉर्मल असेल कारण याआधी मी असं कधी एक्सपिरियन्स केलं नव्हतं आणि खरं सांगायचं तर शूटिंगपेक्षा दिस वॉज द रिअल स्ट्रगल फॉर मी. तर पटापट मग रूममध्ये आले, चेंज केलं, ते सगळं काढलं, चेहरा वगैरे धुतला कारण सगळीकडे ग्लू ग्लू झालं होतं. आणि एनिवे मला घरी जाऊन असेही केस धुवायलाच लागणार होते. तर माझी बॅग वगैरे घेतली आणि 6 वाजले होते ऑलमोस्ट आणि मी निघाले होते. तर असा होता आजचा दिवस.